अमरावती जिल्ह्यातील सावरखेड येथे भाऊरावजी सोनार यांचा मानाचा गणपती हा सावरखेड येथे प्रसिद्ध आहे। या गणपतीचे विशेषता म्हणजे आखाड्याच्या दिवसापासून या गणपतीची स्थापना करण्यात येते। 4 शिवमधील माती आणून त्याची ध्यान करून पूजन अर्चना करून या गणपतीला स्वतः हाताने बनविण्याकरिता सुरुवात करण्यात येते। गणपतीची उंची 5 फुटाच्या वरून असून अतिशय भव्य दिव्य असा हा गणपती आहे। या गणपतीचे जिल्हा राज्यात अनेक भाविक भक्त असून ते भाविक भक्त गणेश चतुर्थीपासून तर 9 दिवस पूजन रचना करण्याकरिता येतात। हा गणपती 9 माळीचा असून गेल्या काही पिढ्यांपासून या गणपतीची स्थापना सावरखेड येथे करण्यात येते। त्यांच्या अनेक पिढ्यातून आता सध्या भाऊरावजी सोनार हे या गणपतीचे पूर्ण काम पाहत आहे। या गणपती संदर्भात सावरखेड नागरिकांची अशी भावनिक भावना आहे की हा गणपती एक मंदिर म्हणून असं प्रस्थापित व्हावं, या गणपतीचे मंदिर व्हावे मानत असल्याने पूर्णाकृती गणपती तयार करून या गणपती स्थापना करण्यात यावी, असे गावात भावी भक्तांनी मागणीसह आपली इच्छा जनमत लाईव्हशी बोलताना व्यक्त केली आहे। सावरखेडीतील मातीचा गणपती जे सोनार इथले पिढ्यानपिढ्या गेल्या काही वर्षापासून गणपतीचं स्वतः हाताने बनवून त्याची पूजन अर्चना करतात। भाविक भक्त मोठ्या प्रमाणात इथे दर्शनाला येतात। महाराष्ट्रातल्या काही अनेक भक्त इथे दर्शन करून जातात। हे विशेष ह्या गणपतीची माती हे 4 शिवतील असून 4 शिवतील आखाडीच्या दिवशी माती आणून या गणपतीची पूजना अर्चना ध्यान करण्यात येते। त्यानंतर गणपतीला सुरुवात करण्यात येते आणि या गणपतीची स्थापना करण्यात येते। या गणपतीच्या कण्याची भाजी आणि पोळ्याची भाजी हे प्रसिद्ध आहे, हे महत्त्वाचं आहे। नव्या माळीला गणपती विसर्जन करण्यात येते। गावातून अशीच आहे भक्तिमय वातावरणात भजन दिंडी संपूर्ण गावकरी गणपती सोबत गणपतीला भावनिक रूपाने नदीवर नेऊन विसर्जन करतात। त्यानंतर दुपारी 2 वाजता नंतर कोळ्याची भाजी व ज्वारीच्या कण्या हा महाप्रसाद सुरू होतो। शिरखेड पोलीस स्टेशन अंतर्गत पोलिसांचा बंदोबस्त ही विसर्जनाकरिता लावण्यात येतो। गावात भक्तिमय वातावरणात निर्माण झाले असून संपूर्ण गावात गणपतीसह भजना कीर्तन सुरू आहे। जनमत लाईव्ह न्यूजसाठी अमरावतीमधून राजेश्वर घोरमाडे यांची रिपोर्ट।